अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिन, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर अमरावती टेली न्यूज़। अभी हम पहुँचे अमरावती कमिश्नर ऑफिस, पुलिस कमिश्नर ऑफिस, जहां आज एक प्रेस कॉन्फ्रेंस ली जा रही है। 22/8/2025 को बडनेरा पुलिस स्टेशन के अंतर्गत अतुलपुरी नाम के व्यक्ति का मर्डर हो चुका था, उसका हत्या हो चुकी थी और गांधी विद्यालय के पीछे संजीवनी नगर के रोड के साइड में जहाँ से पावरवाड़ी के लिए रास्ता गया तिलक नगर पे, उसका हत्या कर दी गई थी। उस हत्या के मुलजिम मिल चुके हैं और पुलिस ने उनको अरेस्ट कर चुकी है। और पुलिस ने अरेस्ट करने के बाद में आज यहाँ पूरे अमरावती के मीडिया वालों को बुलाया गया है और उनके विषय में पूरी जानकारी यहाँ पे दी जाएंगी। हमारे अमरावती के कर्तव्यदक्ष पुलिस आयुक्त अरविंद जी चौवरिया, उनके मार्गदर्शन में डीसीपी गणेश शिंदे सर और अमरावती क्राइम के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजीव जी चौहान यहाँ पर एक प्रेस कॉन्फ्रेंस लेने जा रहे हैं। आज छुट्टी की वजह से सीपी साहब नहीं पहुँच पाए, ऐसा हमें लग रहा है। और अभी हमारे गणेश शिंदे सर डीसीपी वो प्रेस को अटेंड कर रहे हैं। अभी हम आपको अंदर लेकर चलते हैं। अंदर चल के जो प्रेस कॉन्फ्रेंस में डिस्कस होती है, जो बात होती है, जो हमें माहिती मिलती है, वो माहिती लेकर हम आप तक पहुँच जाते हैं। हो 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 हमरे दादा गाडी गाडी कुठं लावली तिकडे पडला नाही मारलो कुठे बरे तिकडे मारला तिकडे मारला इथं मारला तो माणूस बरोबर
मारल्यानंतर तो मागं पळत होता असं मागं मारला होता ते आमच्या दोघांनी झाडं कुठले इथंच काय बोलतो इथं मारलं हां म्हणजे अंदर जाऊन मारलं का वर मारलं इथं वरती अंदर घेऊन गेला त्याला अंदर गाडी घेऊन गेला पडला तोच पडल्यानंतर तो मारलं वर का खाली वरती मारलं खाली पडला खाली पण जाऊन मारलं किती गाव मारलं पहिली याचा मारला याचा लागला गाड्या मागे घेऊन रे कॅमेरा घ्यायचा स्टॉप कर आरोपीच्या समोर आहे सगळे बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तिलक नगर जो रस्ता आहे बडनेरा रेल्वे स्टेशनकडे जाणार याच्यावर अतुल ज्ञानदेवपुरी राहणार पुंडलिक बाबा नगर अमर कॉलनी मागे अमरावती हे बारीकपुरा मागे बडनेरा रेल्वे स्टेशनला जात होते. त्यांचं नियमित त्या रस्त्यावर जाणं येणं होतं कारण ते नांदुऱ्याला त्यांची सर्व्हिस त्या ठिकाणी त्यांचं कॉलेज जे आहे ते त्या ठिकाणी आहे त्यामुळे ते त्या ठिकाणी नियमित नोकरीनिमित्त जात असत. आज 22 तारखेला काल परवाच्या दिवशी त्यांनी सकाळी ते जात असताना त्या टिळक नगरवर 3 आरोपितांनी मोटरसायकलवर येऊन किंवा टू व्हीलरवर येऊन त्यांचा खून केलेला होता. या प्रकरणी 413/25 आणि कलम 103(1) भारतीय न्याय संहिताप्रमाणे बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला या गुन्ह्याच्या बाबत काहीही पुरावा हाती नव्हता. थोडासा अंधुकसा सीसीटीव्हीच्या माध्यमातून 3 संशयित इसम हे त्याच्यावर वाहनावर जाताना स्पष्टपणे दिसून आलेले होते आणि मग याच्यावर 3 संशयित इसमांबाबत पहिल्यांदा तो गुन्हा दाखल करून पोलीस आपले जे क्राईमचे युनिट आहे संदीप चव्हाण साहेब PI आणि त्यांचं पथक त्याच्यामध्ये महेश इंगोले आणि इतर सर्व अनिकेत कासार सुनील लासूरकर इतर सर्व अंमलदार आहेत त्यांचं पथक जोमाने कामाला लागलेलं होतं आणि त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने
बडनेरा पोलीस स्टेशनचे युनिटचे अधिकारी अंमलदार आणि इतर सर्व आयुक्तालयात एक मोठा हे झाल्यामुळे कामाला लागलेले होते. याच्यामध्ये मग पुढे तपास करता हे सगळे जे 3 आरोपी होते हे कारंजा, घाडगे, जिल्हा वर्धा या ठिकाणी पळून गेल्याबद्दल आम्हाला माहिती प्राप्त झाली होती आपल्या संदीप साहेबांच्या पथकाला. आणि याच्यावरून मग त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाठलाग करून साहिल उर्फ गोलू हरी मोहोळ वय वर्ष 19 आणि राहणार आदिवासी कॉलनी मालटेकडीजवळ अमरावती आणि सक्षम विजय लांडे वय 19 वर्ष राहणार सावंगा गुरव तालुका नांदगाव खंडेश्वर आणि सध्या व्यंकय्यापुरा अमरावती आणि तिसरा विधी संघर्षी पालक या तिघांनी ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्याचबरोबर यांना 2 विधी संघर्षी पालकांनी आसरा किंवा सहारा दिला, मदत केली. याकरता आणखी 2 विधी संघर्षी पालकांना सुद्धा यामध्ये चौकशी कामी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाने आमचे सहकारी डीसीपी श्री श्याम घुगे, श्री धुमाळा साहेब, क्राईमचे डीसीपी आणि त्याचबरोबर एसीपी बचाटे आणि मग पीआय आमचे युनिटचे संदीप चव्हाण, त्याचबरोबर पीआय अमोल कडू, महेश इंगोले, अनिकेत कासार आणि आमचे पोलीस टीम जे आहे सुनील लासूरकर, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, फिरोज खान, सतीश देशमुख, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, जहीर शेख, सचिन बहाळे, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, अतुल संभे, नईम बेग, विकास गुर्दे, नजीमुद्दीन, विशाल वाघपंजर, राहुल ढेकेकर, राजीव रायलीवाले, रंजित गावंडे, सूरज चव्हाण, निलेश वंजारी, संदीप खंडारे, राहुल दुधे, चेतन शर्मा, खतीब आणि निखिल माव यांनी ही कामगिरी केली आहे. हा आव्हानात्मक गुन्हा होता कारण हातात काहीच सुगावा नव्हता आणि त्याच्यावरून हा थोडक्याशा म्हणजे पुसटशा सीसीटीव्ही वरून आमच्या टीमनी हा गुन्हा डिटेक्ट केलेला. याच्यामध्ये अजून हे सुपारी किलिंग टाईपचा प्रकार आहे. यांनी दुसऱ्या एका व्यक्तीकडून काही पैसे घेऊन त्यांना मारण्याची सुपारी घेतलेली आहे. आता कालच त्यांना ताब्यात घेतलेला असल्यामुळे अजून आता त्याच्या पुढचा तपास पीसीआरच्या माध्यमातून बडनेरा आणि क्राईमचे युनिट करत आहे. हो, त्यांनी गुन्ह्याची म्हणजे आम्ही गुन्हा केला हे सांगितलेलं आहे, परंतु सांगणारा त्यांना एक त्रयस्थ व्यक्ती आहे ज्याच्या माध्यमातून त्यांनी हे कृत्य केलं. आता आम्ही त्याचा तपास करतो. त्याच्यापैकी एक जुवेनाईल आहे आणि दोघं बाउंड्रीवरचे म्हणजे 19 वर्षाचे आहेत. यांच्याकडे तपास करून पीसीआर घेऊन पुढील तपासामध्ये मग नक्की काय प्रकार होता हे निष्पन्न होईल. सुपारी किती रुपयांची घेतली, काय 1.5 ते 2 लाख रुपयांची सुपारी होती. एकाला 1 लाख रुपये आणि बाकीच्यांना 50-50 हजार रुपये असं प्राथमिक ठरलेलं होतं. आता ऍडव्हान्स काय दिलेलं नाही त्यांना, ते काम झाल्यानंतर देणार होतं. सर, यामध्ये मृतकाचे कुटुंब त्यांनी काही आरोप केला आहे, संशय व्यक्त केला नाही. मृतकाच्या कुटुंबियांनी काही संशय व्यक्त केला नव्हता. याचं कारण असं आहे, मृतकाचे कुटुंबीय जे आहेत ते सर्व बहुतांशी शिक्षक आहेत. त्याचे जे बंधू आहेत, मेवणे आहेत, पत्नी आहेत, या सगळ्या शिक्षक या पेशामध्ये आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये कॉलेजेसमधून किंवा शाळांमधून शिकवण्याचं काम करतात. त्यांना याबाबत काही माहिती नसल्यामुळे पोलीसच्याच टीमने यामध्ये शोध घेऊन कारवाई केली. त्याच्यावर सुद्धा गुन्हा मयतावर सुद्धा गुन्हा यापूर्वी दाखल आहे आणि या संबंधित जे विधी संघर्षी पालक आहे हे आहे त्याच्या कनेक्ट शोधायचं काम आता आम्ही करतो आहोत. कारण अजून निश्चितपणे कुणी सुपारी दिली आणि कशा पद्धतीने हा गुन्हा घडवून घेतला याचा तपास सुरू असल्यामुळे याचा जो काही संपूर्ण परस्पर संबंध आहे तो शोधायचं काम. या संबंधित व्यक्तीने सुपारी दिली त्या फील्डचा आहे, त्या घरचा व्यक्ती आहे की किंवा बाहेरचा व्यक्ती आहे? नाही, ते बाहेरचा व्यक्ती आहे. अजून ते निष्पन्न व्हायचं, घरचा कोणी असण्याची शक्यता तशी कमी आहे. सर, मृतकावर जो गुन्हा आहे तो कशा स्वरूपात म्हणजे आहे की कशा स्वरूपात? त्याच्यावर एक्स्टॉर्शन टाईपचा गुन्हा आहे. आणखी डिटेल्स मी आपल्याला कळतो. ज्यावेळी तिलक पूर्वीची हत्या झाली त्यावेळी त्याच्या जेबमधून काही मोबाईल, काही पर्स वगैरे चोरी वगैरे गेलं, चेन वगैरे? नाही, असं तर काही गेल्याचं त्यांनी सांगितलेलं नाहीये. परंतु अजून समजा काय तो मृतक स्वतः एकटाच चाललेला होता आणि त्याच्याकडे काय चीज वस्तू होत्या काय याच्याबद्दल त्याच्या फॅमिलीला एवढी माहिती नाही. बेसिक वस्तू आहेत त्या काय कसं चोरीला गेल्या, हा चोरीसाठी केलेला गुन्हा नाही. वरवर काही असं कारण समोर आलं की सुपारी द्यायचं, जसं पैशाचा असेल व्यवहार आहे, अनैतिक संबंध आहे. यांची बेसिकली पैशाच्या व्यवहाराने जुनी रायवलरी असण्याची शक्यता जास्त आहे. ज्यावेळी हा आम्हाला आणखी ज्यांनी सुपारी दिली तो आरोपी अटक होईल त्यावेळी याची निश्चित धागेदोरे आम्हाला समजते.
हे जुवेनाईल असल्यामुळे यांच्यावरचे काही गुन्हे अजून समजून आलेले नाहीत, परंतु यांच्यापैकी एकावर गुन्हा दाखल आहे. म्हणजे एक जुवेनाईल आहे, बाकीचे 2 आणखी जुवेनाईल आहेत, परंतु एकावर गुन्हा दाखल आहे. सराईत नाहीये, परंतु ते त्या गुन्हेगारी लोकांशी टचमध्ये असलेले किंवा अट्रॅक्शन असलेले असे आहेत. कुठल्या तरी पोलिसी काही संबंध आहे असं काही आहे का? अजून ते आम्ही निष्पन्न करत आहोत. इंस्टाग्रामवर त्यांचे काही अकाउंट्स आहेत किंवा त्याच्यात त्यांनी काही जाहिराती दिलेल्या आहेत, म्हणजे काही जाहिराती म्हणण्यापेक्षा काय पोस्ट केलेले आहेत, तर ते त्याबद्दल आम्ही तपास करत आहोत. दुचाकावर 4-5 महिन्यामध्ये एक हमला झाला होता, त्याच्यामध्ये पण 3 आरोपी होते. संबंधित जे शिकायला राजापूरला दाखल आहे आम्ही आता शोध घेत आहोत. मृतकाच्या संबंधित जो गुन्हा होता फ्रेझरपुराला साधारणपणे त्याला वर्ष ते 1.25 वर्ष झालेला आहे. मागच्या वर्षीच्या मार्च-एप्रिल मधला तो गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही तपास करत आहोत की या गुन्ह्याच्या घडण्यामागे किंवा घडविण्यामागे त्यावेळेच्या रायव्हलरीचा काही संबंध आहे का, याच्यावर आम्ही तपास करत आहोत. आज नेतील आता आणि बघू. आज नेतील. त्यांना पीसीआर मागत आहोत. बडनेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी जे आहेत, पीआय घेते साहेब तपास करत आहेत. सो त्यांचं पीसीआर मागत आहोत आम्ही. अधिकाधिक पीसीआर आम्हाला मिळेल अशी आशा आहे. आणखीन यात 1-2 आरोपी असू शकतील, कारण ज्यांनी बेसिकली त्यांना सुपारी किलिंगसाठी काही काय म्हणता येईल आदेशित केलं किंवा मदत केली किंवा पैसे देण्याचं कबूल केलं, तो किंवा आणखीन एखादा आरोपी 1-2 आरोपी वाढू शकतील. एवढंच मला सांगण्यात आलं, आम्हाला सांगण्यात आलं, एवढंच कारण आहे. याच्यात असं आहे की ही टीनेजर मुलं आहेत किंवा जेमतेमच 18 वर्ष पूर्ण करून 19 वर्ष त्यांची पूर्ण झालेली आहेत. अशा लोकांना चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून असलेलं गुन्हेगारीचं अट्रॅक्शन किंवा योग्य संधींचा अभाव, शिक्षणाचा अभाव, अशा चुकीच्या संगतीमध्ये अडकल्यामुळे हा अशा मास्टर माइंड वेगळा आहे. आणि जे आरोपी अरेस्ट आहे दोघांमधून कोणी मुख्य आरोपी ज्या सुपारीशी जे कनेक्टेड तो आता आम्ही कनेक्ट करणार आहोत. त्याच्यात जो ज्यांनी यांना सुपारी दिली त्याच्या माध्यमातून आम्ही वरती ज्यांनी सुपारी प्रत्यक्षात ऑफर केली किंवा दिली त्याच्यापर्यंत पोहोचत आहोत. सर अगर असू शकते ते. आता जेव्हा आम्ही त्याला पकडू त्यावेळी त्यांचा नक्की वाद कशा करता होता आणि त्यांनी सुपारी का दिली ते त्यावेळी निष्पन्न होईल. अजून त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. आम्ही तपास करत आहोत. सर अगर मैं सही हूं तो 2 नाबालिग मुलजिमों ने कहा है कि अक्षय शिंपी ने सुपारी ली थी और वो हमको दी थी 50,000 रुपए. वो अभी इन्वेस्टिगेट हम लोग कर रहे हैं, क्योंकि नाबालिग लोग जो होते हैं उनका बेसिक हम उसके ऊपर अपना इन्वेस्टिगेशन अभी आगे कर रहे हैं. लेकिन अभी उनको जब तक कोर्ट के सामने या जुवेनाइल जस्टिस बोर्ड के सामने लेके जाके उनका स्टेटमेंट लेके और थोड़ा सा जो एडेड इंफॉर्मेशन है वो हमारे तरीके से हमारे कस्टडी में भी उनसे पूछताछ करके फिर आगे चलेंगे. नहीं, एखाद दुसरा असू शकतो, पण ते काय सोडले लागतं त्यांनी सगळं नावापुरतं कुठेतरी. बऱ्याच वेळा आरोपी जेव्हा अरेस्ट होतात तेव्हा ते मिसलीड करतात. कुणीच घेतलं नाही. मिसलीड करतायत. कधी बऱ्याच वेळा तुम्ही 2-4 नावं घेत असतात, तपास डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतात. जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची खात्री होत नाही तोपर्यंत आपण तुमची लीड आणि त्या व्यक्तीचं नाव हे थोडंसं तपासाअंती जेव्हा आपण खात्री करून देतो लोक नाही त्याचा रोल आहे, ते खात्री करण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. बडनेरा हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिलकनगर जो एरिया आहे त्याच्या आतमधल्या रस्त्यावरून अतुल ज्ञानदेवपुरी हे पुंडलिकबाबा नगरमध्ये राहणारे जे इसम होते त्यांची 3 अज्ञात आरोपितांनी हत्या केलेली होती. हे दररोज त्या रस्त्याने नांदुरा पोलीस स्टेशनला बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा या ठिकाणी कामाकरता जात असत आणि त्यामुळे हल्लेखोरांनी त्याचा त्या ठिकाणी पाठलाग करून मृत्यू घडून आणला, खून केला. या प्रकरणी अधिक तपास करता आम्हाला एवढंच दिसलेलं होतं की 3 जे आमचे म्हणजे CCTV चेक केले असता आमच्या क्राईम युनिटच्या पथकाने 3 आरोपी त्या ठिकाणी अंदुकसे दिसून आलेले होते एका मोपेडवर आणि त्या मोपेडवरून त्यांचे चेहरेपट्टी आणि इतर याच्यावरून शोध घेतला असता सदरचे आरोपी हे वर्धा जिल्ह्यामध्ये पळून गेल्याचं निदर्शनास आलेलं होतं. गोपनीय माहिती काढून त्याच्यावरून आमच्या टीम संदीप चव्हाण, महेश इंगोले, अनिकेत कासार यांनी सगळ्यांनी त्या एकत्रित टीम्स फॉर्म करून त्याच्यामध्ये आमच्या पथकं त्या जिल्ह्यात पाठवली होती. त्याच्यावरून आम्ही साहिल उर्फ गोलू हरी मोहोड राहणार आदिवासी कॉलनी अमरावती आणि सक्षम विजय लांडे सध्या राहणार व्यंकय्यापुरा अमरावती आणि त्याचबरोबर 3रा
एक विधी संघर्षित बालक असं ताब्यात घेतलेले आहे. त्याचबरोबर त्यांना मदत करणारे, आसरा देणारे असे 2 इतर विधी संघर्षित बालक आहेत, त्यांनासुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. असे एकूण 2 आरोपी आणि 3 विधी संघर्षित बालक यांना क्राईम युनिटच्या पथकाने ताब्यात घेतलेलं आहे. बडनेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत आणि क्राईमची युनिट या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणखीन आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत. उद्देश काय होता सर? या गुन्ह्याचा उद्देश हा सुपारी किलिंग टाईपचा होता. याच्यातला मूळ आरोपी जो आहे, ज्यांनी सुपारी दिली किंवा ज्यांनी ही हत्या घडवून आणली, त्याच्यापर्यंत आम्हाला अजून पोचायचं आहे. परंतु आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे एखाद दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही त्याचा शोध लावू. ठीक, थँक्यू. बडनेरा येथे झालेल्या हत्याकांडासंदर्भामध्ये कसा आरोपी पकडला गेला, काय हत्येचं रहस्य? दिनांक 22 रोजी सकाळी अतुल पुरी नावाचे गृहस्थ जे आहेत ते नियमितपणे बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा ठिकाणी कामाला जातात. त्यांचा तिलकनगर एरियामध्ये त्यांच्या पुंडलिकबाबा नगर येथील घराकडून रेल्वे स्टेशनकडे जात असताना 3 अज्ञात इसमांनी मोपेडवर येऊन खुनी हल्ला करून त्यांचा खून केलेला होता. या प्रकरणी आम्हाला क्राईम युनिटचं जे पथक आहे, आमचं संदीप चव्हाण आणि त्यांचे पथक, त्यांनी कसोशीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करून त्याच्यामध्ये एकूण 3 इसमांना वर्धा येथील गोपनीय माहितीवरून वर्धा येथील जंगलातून ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये साहिल उर्फ गोलू हरी मोहोड, राहणार आदिवासी कॉलनी अमरावती, आणि सक्षम विजय लांडे, राहणार व्यंकय्यापुरा अमरावती, आणि त्याचबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या 2 विधी संघर्षित बालकांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. त्याचे कारण काय? याच्यात ही सुपारी किलिंग टाईपचा मर्डर आहे. याच्यामध्ये ज्यांनी सुपारी दिली त्याच्यापर्यंत आम्ही अजून पोहोचलेलो नाही आहे, परंतु आज किंवा उद्या आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू. ठीक आहे. अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने पूरी कवरेज की और आज अमरावती के कर्तव्याध्यक्ष पुलिस आयुक्त अरविंद चावरिया के मार्गदर्शन में गणेश शिंदे सर, डीसीपी सर ने आज यहाँ प्रेस कॉन्फ्रेंस ली और अतुल पुरी मर्डर केस के बारे में डिटेल में जानकारी दी, और वही पूरी हमने लोकेशन ली उनसे, और ऊपरी लोकेशन वो हम आप तक पहुंचाते हैं किस टाइप से मर्डर किया गया। और ऐसा कहा जा रहा है, डीसीपी सर ने कहा कि ये सुपारी मर्डर है, सुपारी किलिंग हुई है और इसके आगे जांच चल रही है। इसकी जांच होने के बाद में डिटेल में पूरी जानकारी लेके एक बार हम और फिर से प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे और वो जानकारी मीडिया तक पहुंचाएंगे। और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन राहुल वानखेड़े के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र।